व्हिडिओ कसे असतात? छान असतात. कोणते कोणते व्हिडिओ बघतात? तुमच्या कार्यक्रमाला म्हणजे सप्त्याला 20 वर्ष झाली हा. आणि दुर्योधर गेलेला त्याला 26 वर्ष. रामकृष्ण हरी. तर मंडळी नमस्कार, मी स्वप्नील कडू आणि मी जयेश जाधव. आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना आम्ही जातोय जयू नाही पण मी आणि अनुराग दोघेजण जातोय वेरळ या गावी. जयूला भरपूर कामं असतात, तो काय दमलाय. तर आम्ही जातोय वेरळ या गावी. वेरळला थोडं काम आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पुढे समजणारच आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मंडळी आजची व्हिडिओला सुरुवात करूया. ओ महाराज निघालाच? चला मग. अरे व्हिडिओ तर आज अपलोड होत नव्हती, लय चालला टाइम लागला. नाही तर रोज 5-6 मिनिटात होते, आज 1 तास. तुला फोन केला असेल, मी तिथंच होतो धनकोजी स्टॉपला. चला चला जाऊया आपण पटकन. हो आरामशीर धाबा कट्टा बनवलेला आहे, चढण लागलेली आहे. तो पुढे बघा. तर मंडळी नमस्कार पुन्हा एकदा. अनुराज आणि मी माधवीताईचं घर शोधत शोधत त्यांच्या घरी आता फायनली आलो आहे आणि त्याने मस्त आमचा पाहुणचार केला, चहा वगैरे दिली आणि आता थोडा टाईम बसलेलं आणि त्यांच्याकडे आता हरिपाठ करायचा. हरिपाठ झाला की नंतरला मग आपण आपल्या घरी जाऊ. आणि ही व्हिडिओ खास आहे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीच्या आग्रह खातर. तर त्या ताईला आता बोलूया. इथे आपले सबस्क्रायबर आहेत माधवी ताई आणि तिला विचारूया आपला व्हिडिओ कशा वगैरे असतात. तर व्हिडिओ कसे असतात? छान असतात. कोणते कोणते व्हिडिओ बघतात? हरिपाठाच्या व्हिडिओ बघितल्या तुमच्या. हां.
गोपाळ कृष्ण राधा गोपाळ कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा गोपाळ कृष्ण राधा गोपाळ कृष्ण राधा बाकीची आपण माहिती जी आहे ती बाबांना विचारूया, जे आता आपल्या समोरच आहेत त्यांना विचारूया. बाबा तुमचं नाव? शंकर सोनो पांढरे. अच्छा. हो. आणि तुमचा हा जो आपला मंदिरात कार्यक्रम होतो हो. तो किती वर्ष होतो साधारण? आता हा आमच्या कार्यक्रमाला म्हणजे सप्त्याला 20 वर्ष झाली हा. आणि दुर्योधर केलेला त्याला 26 वर्ष झाली. अच्छा. हो, म्हणजे 20 वर्षही आमच्या सप्त्याला पुरी झाली. अच्छा. आणि मंदिर किती जुनं आहे वगैरे? म्हणजे 24 वर्ष झाली. मंदिराला 24 वर्ष, 24 वर्ष. सप्त्याला 20 वर्ष. हो, 20 वर्ष. अच्छा. आणि कसं असतं का कार्यक्रमाचं स्वरूप वगैरे असं? कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे पहिला आम्ही आपला नवीन वर्षी महाराष्ट्रामध्ये पाडव्याला पूजा वगैरे घालतो. हा. पूजा झाल्याच्यानंतर मग कार्यक्रम लवकर येत नाही. आषाढी एकादशी येते. हा. आषाढी एकादशीला आम्ही साधाच कार्यक्रम करतो. हा. आणि नंतर कार्तिकी एकादशी येते. हम्म. ते ह्याच्या अगोदर आम्ही चांगले उत्सवाने करायचे. हा. पण ज्या वेळेला बाबांनी आम्हाला सांगितलं सप्त्याचा इथे हा. स्थापन करा हा. की 3.5 दिवसाचा सप्ताह होऊ द्या, हम्म. तर आम्ही एक 10 लोकांनी तो मनावर घेऊन हा. तो सप्ताह चालू केला. हा. आणि त्या सप्त्याला आम्हाला सर्व लोकांनी सहकार्य केला. हा. आणि काहीसुद्धा आमच्याकडे खर्च न पडताना हम्म. सगळा त्या पांडुरंगाने सगळा वडिलांनी त्यांनी सगळा भागवला. हा. म्हणून आम्ही सप्ताह मग दरवर्षी आज 20 वर्ष झाली त्या सप्ताहाला. अच्छा. हो, हा लास्टचा आमचा कार्यक्रम. हम्म. हो, कारण कार्तिकी झाली की मग सप्ताह येतो. म्हणजे वर्षाचा हा जो मेन हा कार्यक्रम. मेन कार्यक्रम. हा. आणि याला सर्व आम्ही भाविकांना आपल्या आजूबाजूच्या गावात मावल्यांना हा. सगळ्यांना आम्ही आमंत्रण करतो. म्हणजे वारकरी संप्रदायाचे वारकरी जे- सगळे संप्रत साधे बिन वारकरी संप्रत हा. असे सर्व येतात. ते हा. तर 4 दिवस आम्हाला सहकार्य ते करतात सगळे 4 दिवस. आजूबाजूचे लोक. हा. हं. आता जी गेल्या वर्षापर्यंत जास्त आम्हाला तुमच्या ज्या साकोडेवाल्यांचा जास्त म्हणजे उत्सव चांगला हे करून जातात. हम्म. पण ते त्या दिवसला न येताना दुसऱ्या दिवशी आले असते, पण त्या दिवशी एकादशी असते, हम्म. त्याच्यामुळे त्यांना काही जमत नाही. आ- आमचा हरिपाठ कसा होता? मस्त पैकी अगदी आम्हाला लय आवडला हा. हरिपाठ. आणि सर्व भाविक पण चांगले आहेत, सगळे आमचे वलकीचे आहेत. हम्म. आम्ही एकमेकाला भेटतो सगळे. आणि जुने आहेत ना लोक, हो. ते जास्त करून. आणि तुझ्या वडिलांचं नाव काय बोलला? रवी. रवींद्र, आपले पडवेकर, युट्यू माऊली, हा. हे आमचे खास अगदी तिथले मित्र. अच्छा. हा, म्हणजे आम्ही त्यांना भेटले की आमची सगळी कामं होतात. हो. हो. अजून काय विशेष तुमच्या कार्यक्रमाबद्दल? दुसऱ्या कार्यक्रमाबद्दल काय, आता मंदिराचाच बांधायचा म्हणजे तोच आता म्हणजे आम्हाला सहकार्य सगळ्या लोकांनी करावं. हा. आणि आम्ही त्यांची काहीतरी छापूच अडी बाकी बुका, हा. तर ते आम्ही फिरोच गावात. हो. त्यावेळेला काय आपल्या सहकुशीने काय देता येतील ते द्यायची. आणि जे आपला मंदिरामध्ये कार्यक्रम होतो हं. तो म्हणजे विण्याचं वगैरे कसं विना आम्हीच घेतो. तुम्ही घेता? हो. म्हणजे अजिबात ठेवत नाही ना? नाही, हा 3.5 दिवसाचा सप्ताह असतो ना, हा. त्याला विना आणि टाल हा. हे काही म्हणजे 3.5 दिवस गाल्यात होतात. हम्म. म्हणजे बदली करता माणसं, काही कायमची नाही राहत. हा. एक अर्ध्या तासान 1 तासान हा. अशी बदली होतात माणसं. हा. पण तो विना ठेवीत नाही, रात्र दिवस सगळा चालू होतो. म्हणजे जागरण 3-3.5 दिवस 3.5 दिवस जागरण चालू. होय. आमची गावातली माणसं सर्व वाडीतली सगळी तिथे येतात बसाय उठायला. आमच्या काय महाप्रसादी सगळी होती, त्या खामकरांच्या घरी होती. हा. खामकरांच्या बाजूला घर आहे, मंदिराच्या बाजूला तर घर आहे. हा बाजूला त्यांच्या घरी सगळी. हा. आणि पाहुणे रावणे सगळी आली तरी आमची उठापत सगळी तिथे. हा. चहा पाणी तिथे. आम्ही मंदिरमध्ये काय बनवित नाही,
पण मंदिर आमच्या शेजारीच पडला ना, म्हणजे आम्ही मंदिरातनं बोलवू शकतो तिथे हा कुठच्या नाश्त्याला चहाला बरोबर हो असे बोलवू शकतो. बरोबर. आणि शेवट कसा करतात या कार्यक्रमाचा? शेवट लास्टच्या दिवसाला काल्याचा हे काल्याचं होतं, कीर्तन. कीर्तन होतं हा सकाळी 8 ते 10-11 वाजेपर्यंत. हा आणि त्याच्यानंतर दिंडी मिरवणूक नगर प्रदक्षिणा. हा नगर परिषदेनं आपली काही गावात हे असतील मंदिरात हा. त्या मंदिरातनं. ओके. आणि तिथून आल्याच्यानंतर मग बाबांचे आम्ही सर्व ते लोक तिकडे आलेले असतात आनंदीवाले, हा तर ते त्यांचा समारंभ करतो. म्हणजे ते पंडित बाबा वगैरे. पंडित बाबा वगैरे, कारण त्यांना ते 4 दिवस आलेले असतात, 4-5 दिवस असतात. हा तर ते आम्हाला पण हे वाटतं ना, आता थोडा तरी गाडी खर्च आम्ही देवा ते घेत नाही, पण तरी बा आम्ही आमच्या ह्याने आम्ही देतो बरोबर. आणि ते मान्य करतात सगळे. आणि दर वर्षाला यायला पण हाऊस होतात इकडे आमच्याकडे, कारण आम्ही त्यांची उठाबस वगैरे सगळी चांगली ठेवतो हा आणि त्यांनाही आवडतो. असे बरेच महाराज येतात हे करून. हा आणि त्याच्यानंतर मग महाप्रसादी कोणीतरी एक जणांना दिलेली असते, कारण लाचची, हा कारण त्याला वेळेला पदार्थी जास्त असतात. त्यावेळेला लाचची एक महाप्रसाद कोणतरी एक जणच उचलतो, की मी उचलतो एवढा, आणि त्याला एक 7-8 हजार रुपये खर्च येतो. अच्छा. तो सगळा एकटाच करतो. आणि बाकीच्या ज्या पंक्ती आहेत आम्ही महाप्रसादीच्या, त्या प्रत्येकाने थोडी थोडी म्हणजे पंगत एकच घ्यायची, पण त्याला खर्च थोडा असतो, भारी तर 4 ते 5 हजार रुपये त्या पंक्तीनं. असे हे करून आम्ही सगळ्या भाविकांना महाप्रसादी, कोण चहाचा खर्च उचलतो, कोण फुलांचा खर्च उचलतो, कोण एखाद्याची स्वखुशीने जेवढे मदत. सहकुशीने आम्ही कुणाला बलजबरी करीत नाही बरोबर. आणि कुणाला सांगत पण नाही. हे सगळं सहकुशीने. आता काय गेल्या वर्षाच्या पंक्ती यंदा घेतल्यात, यंदाच्या पंक्ती आता पुढच्या वर्षाला अशा परी होतात. खूप जास्त प्रत्येकाला अशी मदत होते. हो मदत होते अशी. ठीक आहे. तर बाबाने आपल्याला खूप जास्त माहिती सांगितलेली आहे. आणि बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण आणि हरी. आपण आता या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. चालेल. जेवायला येऊ परत कधीतरी. चला माधुताई, चला.